श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आज तुम्ही या व्हिडिओवर स्वतःहून किंवा चुकून आलेला नाही आहात, तर खुद्द ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनी तुम्हाला येथे ओढून आणलं आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आज स्वामींना तुमच्याशी थेट संवाद साधायचा आहे. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या चिंतेत आहात, ज्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहात, रात्रीची झोप उडाली आहे, मनात भीती आहे की पुढे काय होणार, तर आज स्वामी स्वतः तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आले आहेत. तुमच्या समोर स्क्रीनवर ही 3 दिव्य फुले दिसत आहेत. पहिले गुलाबी फूल, दुसरे लाल फूल आणि तिसरे पिवळे सूर्यफूल. आता अत्यंत शांत चित्ताने डोळे बंद करून 3 वेळा श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करा आणि स्वामींचे स्मरण करून तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून या तिन्हीपैकी कोणत्याही एका फुलावर आपले बोट ठेवा, पण थांबायला विसरू नका. घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका, कारण तुम्ही निवडलेले हे फूल, एक फूल आज तुमचे नशीब बदलू शकते. या 3 फुलांच्या मागे स्वामींचे 3 अत्यंत गुप्त आणि चमत्कारिक संदेश लपलेले आहेत. तुम्ही जे फूल निवडाल तो संदेश थेट तुमच्या आजच्या परिस्थितीशी आणि येणाऱ्या भविष्याशी जोडलेला असेल. जर तुम्ही आज या संधीकडे दुर्लक्ष केले, तर कदाचित आयुष्यात पुन्हा असा योग येणार नाही. कारण स्वामी कधीच कुणाला विनाकारण काहीही संकेत देत नाहीत. जर तुमचे मन खूप अस्वस्थ असेल, घरात सारख्या कटकटी होत असतील, पैशांची चणचण असेल किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीने तुमचा विश्वासघात केला असेल, तर आज या 3 फुलांपैकी एका फुलाच्या माध्यमातून स्वामी तुम्हाला पुढचा मार्ग दाखवणार आहेत. चला, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमची हजेरी लावा आणि स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी तयार व्हा. भक्तांनो, स्वामींचा तो दिव्य संदेश आणि चमत्कार समजून घेण्यापूर्वी आपले मन पूर्णपणे शांत असणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत मनातील कोलाहल शांत होत नाही, तोपर्यंत आपल्याला भगवंताचे संकेत समजत नाही. चला, आपण सर्व मिळून
काही क्षण स्वामींच्या नामात लीन होऊया. तुम्ही डोळे बंद करा आणि माझ्यासोबत स्वामी नामस्मरणाचा आनंद घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेतल्याने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. जे भक्त म्हणतात की आमची कामे अडकतात, नशीब काही साथ देत नाही, त्यांनी विचार करा की आपण स्वामींना किती मनापासून हाक मारतो. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे नुसते वाक्य नाही, तर ती एक शक्ती आहे. आज तुम्ही जे फूल निवडणार आहात त्यातून स्वामी तुमच्या भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यातील संकटांचे निवारण कसे करणार आहेत हे आपल्याला सविस्तर पाहायचे आहे. तुमचे लक्ष त्या फुलांवर असू द्या. भक्तांनो, आपण फुलांचे रहस्य तर जाणूनच घेणार आहोत, पण त्याआधी स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा कशी घेतात आणि संकटातून कसे बाहेर काढतात हे समजून घेणे गरजेचे आहे. अक्कलकोटमध्ये जेव्हा स्वामी महाराज प्रकट झाले तेव्हा त्याचे अनेक भक्त होते. त्यातील एक अत्यंत गरीब विणकर होता. त्यांच्याकडे स्वामींना अर्पण करण्यासाठी काहीच नव्हते, पण त्यांची श्रद्धा अथांग होती. एक दिवस त्याने खूप कष्टाने एक साधा सुती शेला विणला आणि तो स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी गेला. तिथल्या श्रीमंत भक्तांनी त्यांची चेष्टा उडवली, पण जेव्हा स्वामींनी तो शेला हातात घेतला तेव्हा स्वामींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहण्यासारखे होते. स्वामींनी त्याला सांगितले, तुझा हा भाव मला आवडला. स्वामींना सोन्या चांदीचे नसेल तर तुमच्या खऱ्या भावाची गरज असते. आज तुम्ही जे फूल निवडले आहे त्यामागे तुमचा तोच खरा भाव लपलेला आहे. आता दुसरी एक अद्भुत लीला ऐका. एक भक्त मोठा व्यवसाय करत होता, पण अचानक त्याला व्यापारात प्रचंड तोटा झाला आणि तो कर्जबाजारी झाला. इतका निराश झाला की त्याने जीवन संपवण्याचा सुद्धा विचार केला. तो रेल्वे ट्रॅक्टरकडे जात असताना त्याला अचानक एक वृद्ध संन्याशाचा आवाज ऐकू आला. अरे मूर्खा, एवढ्या लहान संकटाला घाबरून चाललास? मागे वळून बघ, तुझा पाठीरागा उभा आहे. त्या भक्ताने मागे पाहिले
तर तिथे कोणीच नव्हते. पण त्याच्या मनात एक नवी ऊर्जा निर्माण झाली. तो परत घरी आला आणि त्याने पुन्हा कष्ट सुरू केले. काही दिवसातच त्याचे कर्ज फिटले आणि त्याचा व्यवसाय सुद्धा दुप्पट वेगाने चालला. तो वृद्ध संन्यासी दुसरे कोणीच नसून स्वतः स्वामी महाराज होते. भक्तांनो, जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही एकटे आहात, तेव्हाच स्वामी तुमच्या सर्वात जवळ असतात. आजच्या काळातही अशा अनेक घटना आहेत. माझ्या एका परिचयातील भक्ताची नोकरी अचानक सुटली. घरात खाण्याचे सुद्धा वांदे होते. त्यांनी स्वामींवर विश्वास ठेवून रोज तारक मंत्राचा जप सुरू केला. बरोबर 21व्या दिवशी त्यांना एका मोठ्या कंपनीतून स्वतःहून बोलवणे आले आणि जुन्या नोकरीपेक्षाही तिप्पट पगाराची नोकरी त्यांना मिळाली. स्वामी जेव्हा घेतात तेव्हा ते त्याहूनही उत्तम देण्यासाठीच घेतात. त्यामुळे सध्या तुमच्या आयुष्यात जो काही संघर्ष सुरू आहे तो संपवण्याची वेळ आली नाही. आता आपण वळणार आहोत आपल्या मुख्य विषयाकडे. तुम्ही ज्या फुलावर बोट ठेवले आहे त्याचे रहस्य आता उलगडणार आहे. भक्तांनो, ज्या ज्या माझ्या लाडक्या भक्तांनी स्क्रीनवर दिसणाऱ्या पहिल्या म्हणजेच गुलाबी फुलावर आपले बोट ठेवले आहे, आता त्याचे रहस्य ऐका. स्वामी सांगतात की गुलाबी फूल निवडणारे भक्त मनाचे अत्यंत साधे, हळवे आणि प्रेमळ असतात. तुम्ही कधीही कुणाचे वाईट चिंतत नाही. कुणी तुमच्याशी वाईट वागले तरी तुम्ही त्यांना माफ करून टाकता. पण तुमची सर्वात मोठी खंत हीच आहे की तुम्ही ज्या लोकांवर जीवापाड प्रेम केले, ज्यांना संकटात मदत केली, त्यांनीच तुमचा गैरफायदा घेतला आणि तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. यामुळे तुम्ही आतून खूप तुटला आहात. आता स्वामी तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल सांगत आहेत. गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षांपासून पैशाची आवक थांबली आहे. पैसा येतोय पण तो कुठे खर्च होतो हे समजतच नाही. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही खूप कष्ट करता पण त्याचे श्रेय दुसरेच घेऊन जातात. तुमच्या पदरी नेहमी दुर्लक्षच येते. पण स्वामी म्हणतात, चिंता करू नकोस, आता तुझे दिवस बदलणार आहेत. तुझ्या कष्टाचे चीज मी स्वतः करणार आहे. नोकरीत बढती, व्यवसायात अचानक धनलाभाचे योग येत आहेत. नाते संबंधांबद्दल बोलायचे तर घरातील काही लोकांमुळे
तुमच्या मनात सतत अस्वस्थता असते. तुम्ही घर जोडण्याचा प्रयत्न करता, पण गैरसमज वाढतात. आरोग्याबाबत बोलायचे तर मानसिक तणावामुळे तुम्हाला डोकेदुखी, अपुरी झोप किंवा थकवा जाणवतो. तुमच्या घरातील एखाद्या सदस्याचे आजारपण तुम्हाला त्रास देत आहेत. स्वामी आज तुम्हाला आशीर्वाद देत आहेत की तुमच्या घरातील इडापिडा, नकारात्मक आणि आजारपण दूर करण्याची जबाबदारी आता माझी आहे. तुमच्या घरात लवकरच आनंदाचे वातावरण निर्माण होईल. गुलाबी फूल निवडणाऱ्या भक्तांसाठी स्वामी एक छोटा पण अत्यंत प्रभावशाली उपाय सांगत आहेत. तुम्ही दर गुरुवारी स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. स्वामींना खडी साखरेचा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवावा आणि किमान 3 वेळा तारक मंत्राचा पाठ करावा. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील कलह शांत होईल आणि लक्ष्मीची अवकृपा दूर होईल. कष्ट, संघर्ष आणि शत्रुपीडा. चला तर आता आपण वळूयात ज्या भक्तांनी मधल्या म्हणजेच लाल रंगाच्या फुलावर बोट ठेवले आहे त्यांच्याकडे. भक्तांनो, लाल रंग हा शक्तीचा आणि संघर्षाचा प्रतीक आहे. स्वामी सांगत आहेत की तुमचे जीवन एका युद्धासारखे झाले आहे. तुमच्या आयुष्यात संकट सोडून काहीच नाही असे तुम्हाला वाटते. एका संकटातून बाहेर पडता न पडता दुसरे संकट दारात येऊन उभे असते. तुमचे स्वतःचे लोकच तुमचे शत्रू बनले आहेत. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमच्या पाठीमागे कुभांड रचत आहेत. लाल फूल निवडणाऱ्या अनेक भक्तांचे पैसे कुठे ना कुठे अडकलेले आहेत. तुम्ही कुणाला तरी विश्वासाने पैसे दिले होते, पण आता ती व्यक्ती पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे किंवा हात वर करत आहे. काहींच्या मागे कोर्ट कचेरी, जमिनीचे किंवा मालमत्तेचे वाद सुरू आहेत, ज्यामुळे तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे. स्वामी म्हणतात, ज्या पैशांसाठी तू रडत आहेस ते पैसे आणि तुझा हक्क तुला परत मिळवून देण्याची वेळ आली आहे. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी तुझा पाठीराखा ब्रह्मांड नायक आहे हे विसरू नकोस. स्वामी सांगत आहेत की तुमच्या आयुष्यात आता एक फार मोठा चमत्कार घडणार आहे. पुढील काही दिवसात तुम्हाला एक अशी आनंदाची बातमी मिळेल ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात. जे काम अगदी अशक्य वाटत होते ते अचानक पूर्ण होईल. तुमच्या मार्गातील सर्व काही अडथळे
जळून खाक होतील. नवीन घर घेण्याचे किंवा जागा घेण्याचे तुमचे जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार होणार आहे. स्वामी तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत. लाल फूल निवडणाऱ्या भक्तांनी अत्यंत काळजीपूर्वक हा उपाय करा. तुम्ही दर गुरुवारी किंवा मंगळवारी स्वामींच्या चरणी अत्तर किंवा लाल रंगाचे फूल अर्पण करावे. तसेच रोज रात्री झोपण्यापूर्वी 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. जर शक्य असेल तर गुरुवारी स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन 11 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे तुमच्यावरील सर्व संकटे आणि शत्रूंचे वार निकामी होतील. आता आपण बोलणार आहोत तिसऱ्या, म्हणजे ज्यांनी पिवळ्या रंगाच्या सूर्यफुलावर आपले बोट ठेवले आहे त्यांच्याबद्दल. भक्तांनो, पिवळा रंग हा ज्ञान, समृद्धी आणि गुरुकृपेचा रंग आहे. स्वामी सांगतात की हे भक्त अत्यंत बुद्धिमान आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे आहेत. तुमच्यावर स्वामींची जन्मजात कृपा आहे. परंतु सध्या तुमच्या मनात विचारांचे काहूर आहे. तुम्ही भूतकाळातील गोष्टींचा आणि भविष्याची चिंता खूप जास्त करता. रात्रीच्या वेळी नको नको ते नकारात्मक विचार तुमच्या मनात येतात, ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होते. स्वामींचा पिवळे फूल निवडणाऱ्या भक्तांसाठी संदेश आहे की जसे सूर्यफूल नेहमी सूर्याकडे पाहून फुलते, तसेच तुम्ही तुमचे लक्ष केवळ स्वामींच्या चरणावर ठेवा. तुमचे नशीब आता सूर्यफुलासारखे चमकणार आहे. नोकरीमध्ये किंवा व्यवसायात तुम्हाला नवीन नवीन संधी मिळणार आहेत. बऱ्याच काळापासून अडकलेली सरकारी कामे असतील किंवा परदेशात जाण्याचे मार्ग मोकळे होतील. नशीब तुम्हाला अशी साथ देईल की तुम्ही मातीला हात लावाल तिथे सोने होईल. पैशांची चणचण कायमची दूर होणार आहे. या भक्तांच्या कौटुंबिक आयुष्यात जे काही वाद सुरू होते, पती पत्नींमधील दुरावा किंवा मुलांच्या शिक्षणाची चिंता, ती आता संपणार आहे. ज्यांना संतती सुख हवे आहे त्यांना स्वामींच्या कृपेने लवकरच गोड बातमी मिळेल. मुलांचे भविष्य आता उज्ज्वल होईल. घरात मांगल्याचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तुझा हात मी धरला आहे. आता तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. पिवळे फूल निवडणाऱ्या भक्तांनी
दर गुरुवारी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करावे. किमान 3 किंवा 11 अध्याय वाचावेत. तसेच गुरुवारी कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा प्राण्याला अन्नदान करावे. जसे की गाईला चारा देणे किंवा कुत्र्याला चपाती देणे. हा उपाय केल्याने गुरुग्रहाचे बळ वाढेल आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीचा वर्षाव होईल. तर भक्तांनो, आज तुम्ही तिन्हीपैकी कोणतेही फूल निवडले असेल तरी शेवटी तुम्ही सर्वजण स्वामींचेच लाडके लेकरू आहात. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाचे आणि दुःखाचे दिवस येत असतात, पण जो स्वामींच्या चरणांशी घट्ट जोडलेला असतो त्याचा बालही बाका होत नाही. चला, आपण सर्वजण मिळून हात जोडून डोळे बंद करून जगाच्या कल्याणासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी स्वामींच्या चरणी एक सामूहिक प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ महाराजा, या व्हिडिओच्या माध्यमातून जे जे भक्त तुझ्या चरणी आले आहेत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर. त्यांच्या घरातील दारिद्र्य, दुःख, आजारपण आणि सर्व संकटे दूर कर. त्यांच्या मुलांना सुबुद्धी दे. घरात लक्ष्मीचा अखंड वास राहू दे. त्यांच्या कष्टाला यशाची फळे दे. आम्हा सर्वांना तुझ्या भक्तीचा आणि नामाचा विसर पडू देऊ नकोस. भक्तांनो, मनात पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या सोबत आहेत. कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून स्वामींचा संदेश त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग पूर्ण ऊर्जेने स्वामींचा जयघोष करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.